नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या 52व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे येथे आयोजित 43व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक या अधिवेशनात देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना यंदाचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 51,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानपत्र असे आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेघालय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, ॲडव्होकेट उदयसिंग पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात ॲडव्होकेट उदयसिंग पाटील यांच्या प्रस्ताविकेने झाली. आज या ठिकाणी हा जो 52वा स्मृती दिन साजरा केला जातोय आणि त्याच निमित्तानं काकांनी 43 वर्षापूर्वी स्वातंत्र्य सैनिकांचं या ठिकाणी अधिवेशन घ्यायला सुरुवात केली आणि त्याच जोडीला आता नव्यानं जे माजी सैनिक आहेत त्या माजी सैनिकांचा या ठिकाणी आपण दरवर्षी मेळावा या ठिकाणी भरवतो आणि त्या मेळाव्याच्या निमित्तानं दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या संयुक्तिक कार्यक्रमाला आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कालच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, सेवानिवृत्त IAS ऑफिसर आदरणीय विश्वासराव पाटील साहेब, ज्यांना आपण यावर्षी या स्मारक समितीच्या वतीनं पुरस्कार प्रदान करतोय, ते भारताचे माजी सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर त्यांच्या सोबत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मेघालयाचे माजी हायकोर्ट जज, मुख्य न्यायाधीश आदरणीय रणजित मोरे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश आदरणीय प्रदीपजी देशमुख साहेब, या स्मारक समितीचे विश्वस्त आदरणीय विजय पाटील बाबा, या समितीचे आणखीन एक विश्वस्त प्राचार्य कंशे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले कराडचे प्रांत, त्यांचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले सर्व आपण या विभागातील, या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, तरुणिक मित्र, बंधू आणि भगिनी मित्र, तुम्हाला माहिती आहे की गेली 43 वर्ष काकांनी हा एक नवीन प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने चालू ठेवला होता आणि काकांच्या पश्चातही आज स्मारक समितीनं तो कार्यक्रम या ठिकाणी चालू ठेवलेला. कारण काकांची मूळ संकल्पना अशी होती की आपल्याला 47ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50ला घटना मिळाली आणि घटनेच्या माध्यमातून आपला हा लोकशाहीच्या मार्गाने हा देश चालू लागला. पण नवीन येणाऱ्या पिढीला आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं, हे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये ज्या लोकांनी योगदान दिलं, जे हुतात्मे झाले, त्यांचा इतिहास नवीन पिढी पुढे आल्याशिवाय
या लोकशाहीला खऱ्या अर्थानं बळकटी येणार नाही. हा काकांचा एक त्याच्या पाठीमागची विचारसरणी होती. आणि आज ज्यांनी स्वातंत्र्य मिळवली ती सर्व पिढी आपल्यातून आता निघून गेलेली आहे. स्वातंत्र्य बरोबर काम करणारी पिढी आता आपल्यातून निघून जात आहे. म्हणून नव्या पिढीसमोर हे सर्व इतिहास, त्याची उजळणी आणि त्याच्या माध्यमातून समाजाचं नवीन प्रबोधन या ठिकाणी सातत्यानं घडण्याचं गरजेचं आहे. कारण शेवटी हा जो देश उभा आहे, हा देश घटनेच्या आधारावरती उभा आहे. आणि घटनेनं पुरोगामी विचारसरणीची जी पाठराखण केली आणि सर्वांना समानतेचा हक्क देऊन यामध्ये प्रत्येक घटकाला समावेश करून घेतलं आणि त्याच्या प्रत्येकाच्या उन्नतीसाठी या ठिकाणी या देशामध्ये काम केलं जाऊ लागलं आणि ही सर्व प्रक्रिया चालू लागली. आणि त्या एका उदात्त हेतून काकांनी सातत्यानं हे कार्यक्रम चालू ठेवले. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आजही हे कार्यक्रम असेच अविरतपणे चालू आहेत. माझं फक्त तुम्हाला सर्वांना एकच सांगणार की आजपर्यंत जे जे प्रमुख पाहुणे आपण या ठिकाणी बोलवले त्या प्रत्येक पाहुण्यांनी आपलं या समाजासाठी दिलेलं योगदान या ठिकाणी अधोरेखित करणं फार महत्वाचं. कारण आपण ज्यांना आज या ठिकाणी पुरस्कार देतोय ते महाराष्ट्राचेच सुपुत्र आहे, पण त्यांनी या देशाचं सर्वोच्च पद या ठिकाणी घुसवलं आणि त्या घुसवत असताना त्यांनी महाराष्ट्राची सुद्धा या ठिकाणी शान राखण्याचं काम केलं. कारण कोल्हापूरचं खंडपीठ हे त्यांच्या कारकिर्दीतलं एक माइलस्टोन आहे. अनेक वर्षाची आपली एक मागणी होती या 5-6 जिल्ह्यांची की या ठिकाणी खंडपीठ होणं गरजेचं आहे. कारण सामान्य माणसाला मुंबईपर्यंत जाऊन त्याचे स्वतःचे प्रश्न सोडवणं फार अडचणीचं होतं. म्हणून कायदा जर का या ठिकाणी आपल्या जवळ आला तर आपल्याला त्यातून चांगल्या पद्धतीनं न्याय मिळू शकेल. या उद्देशानं त्यांनी ही फार मोठं काम या ठिकाणी समाजासाठी केलेलं. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज मी काय सांगण्यापेक्षा त्यांचे विचार आपल्यापर्यंत येणं, कारण त्यांनी समाजाचं नेतृत्व करतायत, त्यांनी समाजाला एक दिशा देण्याचं काम केलंय. अनेक न्यायव्यवस्थेमध्ये काम करत असताना त्याने अनेक या ठिकाणी निकाल असे दिलेले आहेत की ज्या निकालामुळं या देशामध्ये काही कायदे तयार झाले आणि त्यातून समाजाची उन्नतीचे मार्ग निर्माण झाले. म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होतोय. आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपला ऋणी राहतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय विश्वासरावजी पाटील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माझे मित्र, मेघालय उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश तथा केंद्रीय सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री रणजित मोरेजी, आपले जुने मित्र एकाच गावचे असल्यामुळे न्यायमूर्ती प्रदीपराव देशमुख, माझे मित्र ज्यांच्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे ते जयराव पाटील, संस्थेचे विश्वस्त उदयजी, त्याचप्रमाणे दुसरे विश्वस्त प्राध्यापक सर, या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ इतिहासकार शिवाजी भावंकी, त्याचप्रमाणे मुंबईवरून उपस्थित सिनियर ऍडव्होकेट्स संजय कदम, विश्वजित सावंत, प्रशांत नाईक, कोल्हापूरून मोठ्या संख्येने सिनियर ऍडव्होकेट उपस्थित आहेत. वाटते 6 जिल्ह्यातील सगळे प्रतिनिधी दिसायत उपस्थित. पाटील कुटुंबीय, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने उपस्थित
स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, त्याचप्रमाणे माजी सैनिक ज्यांनी या देशाच्या रक्षणाकरता अतिशय महत्वाचं असं योगदान दिलं, आणि बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज मला ज्यावेळेला या कार्यक्रमाबद्दल विजय पाटलांनी सूचना दिली होती, ज्यावेळेला देशाचा सरन्यायाधीश होतो आणि एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती, ते म्हणाले की 18 फेब्रुवारीला माझ्या आजोबांचा स्मृतिदिन असतो. त्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही कराडला एक मोठा कार्यक्रम आयोजित करत असतो, तर त्या कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून यावा. त्यावेळेला लगेच होकार दिला. त्यावेळेला मला माहिती नव्हतं की मला सामाजिक पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहात, कारण की मी स्वतः पुरस्कार घेणं वगैरे ह्या ते काही जास्त विश्वास ठेवत नाही कार्यक्रमावर. मला हा पुरस्कार जरी विश्वास असे म्हणत असलं तरी, आणि जवळपास 6-7 डिस्ट्रिक्टच्या डिलीटच्या ऑफर मी नम्रपणे नाकारल्या. ते विजय पाटलांनी ज्यावेळेला पत्रिका पाहिली त्यावेळेला लक्षात आलं की मला या दिवशी आपण पुरस्काराने सन्मानित करणार आहात. तर म्हणजे मी या प्रसंगी फक्त आदरणीय दादासाहेब उंडाळकर पाटील यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या कार्याला आदरांजली देण्याकरता उपस्थित राहणार होतो. आज आपण एका थोर स्वातंत्र्य सेनानी, एक महान समाजसेवक आणि 1920-30च्या काळामध्ये अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या दादाजी उंडाळकर यांच्या 52व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित राहत आहोत. तर एक योगायोग आहे की त्यांचा आज 52वा स्मृतिदिन आहे आणि मीही या देशाचा 52वा त्यामुळे विजयरावांनी याच्या अगोदर मला बोलावलं नसेल, 52व्या दिनाची वाट पाहत असते. दादांच्या जन्माची तारीखची एक्झॅक्ट तारीख कोणाला माहित नाही, फक्त एवढंच माहिती आहे की 2000च्या शतकामध्ये पहिल्या वर्षात त्यांचा जन्म झाला होता आणि म्हणून 1901 हा त्यांचा जन्मदिन मानला जातो. त्यांच्या कुटुंबातच वारकरी परंपरा होती. एवढंच नव्हे तर त्यांचे जे पूर्वज होते, त्यांच्या आजोबांचे बंधू, ते एक वारकरी समाजाचे फार मोठे सेवक होते आणि त्यांनी सेवा कार्याला वाहून घेतलं होतं. पंढरपूरच्या वारी करता जे लोक उंडाण्याकडून जायचे त्यांच्या सर्वांची सरबराई दादाच्या वाड्यावर व्हायची आणि त्यांच्या जे आजोबांचे भाऊ होते कृष्णा पाटील, त्यांना लोकांनी सर्वांनी कृष्णात बुवा म्हणून पदवी दिलेली होती आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या समाधीला त्या ठिकाणी एक अतिशय पूजेचं असं स्थान मानलं जायचं. दादाजींचे वडील जे आनंदराव होते त्यांनी लहानपणापासूनच दादाजींमध्ये समाजसेवेचा एक विचार त्यांना दिलेला होता आणि त्या काळामध्ये उन्हाळ्याला शाळा नसल्यामुळे इथून 2-4 मैलावर असणाऱ्या सावडे या गावामध्ये दादांचं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं आणि 4थीच्या शिक्षणानंतर त्यांनी शिक्षण पुढे नेलं नाही. परंतु शिक्षण घेत असताना, शाळेत जात असताना शाळेमध्ये एक व्यायामशाळा होती आणि त्यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती आणि ते शाळेमध्ये जायच्या अगोदर, मधल्या वेळेत आणि शाळा सुटल्यावर दररोज व्यायाम करायचे. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण होते आणि त्यांच्या नेतृत्व गुणाला हेरून गावच्या सर्व नागरिकांनी, त्यावेळेला आपल्याला माहिती नसेल की स्वातंत्र्य आंदोलन सुरू झालं त्या वेळेला लोकांनी ठिकाणी आपल्या राज्यामध्ये परंपरा सुरू केली की सार्वजनिक गणेश उत्सव मांडण्यात यावा
जेणेकरून सर्वजण एका ठिकाणी जमतील आणि स्वातंत्र्याची जी आपली चळवळ आहे त्या चळवळीला पुढे नेता येईल. आणि म्हणून अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी त्यांना मुंडाळे येथील गणेश उत्सव जत्रा समितीचं अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं. आणि त्यावेळेला ते कुस्तीचे भट लावायचे इथे त्या उत्सव राहायचा, जी जत्रा राहायची. आणि तमाशा आपल्याला माहितीच आहे, लावण्या आपल्याला माहितीच आहे. परंतु त्यांनी तमाशाचा आणि लावण्याचा उपयोग समाज प्रबोधन कसं करता येईल याकरता त्याला जी जत्रा राहायची त्या जत्रेमध्ये तमाशामधून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, कार्य केलं. या देशामध्ये जी अस्पृश्यता होती त्या अस्पृश्यतेला आज आपण 2025-26 मध्ये आहोत. परंतु 100-125 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती हे आपण जर इतिहासाचे पुस्तकं वाचले तर आपल्या सर्वांना कळेल. परंतु त्यावेळेपासून त्यांनी अस्पृश्यतेला विरोध करणं चालू केलं आणि स्पृश्य तथा अस्पृश्य यांच्या कॉमन पंक्ती त्यांनी त्या जत्रेमध्ये सुरू केल्या. त्याचप्रमाणे समाजामध्ये जो मागासलेपणा होता, जो महिलांना मागासलेलं ट्रीट करायला जातं, त्याच्याही विरुद्ध त्यांनी समाज प्रबोधनाचं असं कार्य केलं. एवढंच नव्हे तर बऱ्याच वेळेला गणपती उत्सवाच्या सोबतच मुंडाळे इथे पीर पंजाळचं देवस्थान आहे, ज्याला मुस्लिम समाजाचे लोक मानतात. आणि बऱ्याच वेळेला गणेशोत्सव आणि पीर पंजाळचा उत्सव हे एकाच वेळेला यायचे. तर दादा ह्या दोन्ही उत्सव एकत्र उत्सव मानून एक या भागामध्ये सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि म्हणून बघतो आपण की लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण होते आणि मग हळूहळू त्यांचं नेतृत्व गुण परखून त्याचा जो कॅनव्हास आहे तो मोठा मोठा होत गेला. सर्वात अगोदर ते 1931 साली त्यावेळेला कराड तालुका बोर्डावरती त्यांची निवड झाली. 3 वर्ष त्यांनी कराड तालुका लोकल बोर्डावरती काम केलं. त्यानंतर 1934 साली त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीने एक फार मोठा झेप घेतली होती. आणि त्यावेळेला जो समाज होता, जो इलेक्टेड होता, तो विभागला गेला होता की जे ब्रिटिश हुकुमतीच्या बाजूचे होते आणि दुसरे ब्रिटिश हुकुमतीच्या विरुद्ध आणि या देशामध्ये स्वातंत्र्य निर्माण व्हावं या विचारसरणीचे होते. दादा लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीचे एक मोठे धंदे पुरस्कर्ते होते. आणि म्हणून 1934ची जी सातारा जिल्हा बोर्डाची जी निवडणूक झाली ती दादांच्या नेतृत्वाखाली जो स्वातंत्र्याला सपोर्ट करणारा जो वर्ग होता ती झाली आणि मोठ्या संख्येने दादा आणि त्यांचे समर्थक जिल्हा बोर्डावरती निवडून आले. आणि दादांना जरी शिक्षण घेता नाही आलं तरी त्यांना शिक्षणाची फार मोठी आवड होती. आणि त्यांनी ज्यावेळेला ते शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली तर पूर्ण परिसरामध्ये नवीन शाळा निर्माण करण्याचं कार्य केलं. आणि मोठ्या संख्येने सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या प्रयत्नाने ते ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट बोर्डाचे अध्यक्ष होते ते नवीन शाळा सुरू करण्यात आला. आपल्याला माहिती आहे की त्याच काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित होत होते त्यांना शिक्षण मिळावं या हेतूने शिक्षणाचा प्रसार केला होता. आणि दादांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी नवीन शिक्षण संस्था उभारून या भागातील मागासलेला, या भागातील अशिक्षित असा जो समाज आहे त्या समाजाला शिक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं असं योगदान दिलं. सुरुवातीपासून दादांवरती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. सत्यशोधक समाजाच्या प्रभावाने ते कार्यरत होते आणि सुरुवातीला ते सत्यशोधक परिवाराशी फार जुळलेले होते.
परंतु त्यानंतर ज्यावेळेला असं चित्र निर्माण झालं की सत्यशोधक समाज हा एका विशिष्ट जाती वर्गाच्या विरुद्ध काम करतो आहे, त्यावेळेला त्यांनी जरी सत्यशोधक विचाराला प्रेरणा दिली तरी स्वतःला सत्यशोधक चळवळीपासून दूर केलं आणि आपलं स्वतंत्र कार्य सुरू केलं. 1942 साली स्वातंत्र्य चळवळ ही जवळपास शिगेला पोहोचलेली होती आणि 14 जुलै 1942 रोजी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने निर्धार केला की आता हा लढा अंतिम टप्प्यामध्ये नेण्यात यावा आणि चले जाओ असा नारा देण्यात आला. आणि त्याकरता 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मुंबईला गोवालिया टँकवरती काँग्रेसच्या पूर्ण देशाच्या परिषदेचं तिथे आयोजन करण्यात आलं आणि अनेक असे जे नेते होते देश स्तरावरचे, मग ते जवाहरलाल नेहरू असो, विठ्ठलभाई पटेल असो, मौलाना आझाद असो, त्या अधिवेशनानंतर त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी चले जावचा इशारा दिल्यानंतर अनेकांना तिथेच अटक करण्यात आली आणि तोपर्यंत या भागामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व उदयास झालेलं होतं. यशवंतराव जरी दादांच्या पेक्षा वयाने लहान होते तरी दादा त्यांना त्यांचे नेते मानायचे आणि त्या रात्री यशवंतरावांनी मिटिंग घेतली आणि मिटिंग मध्ये असं ठरलं की 2 स्तरावरती सातारा सांगली भागामध्ये स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेण्यात येईल. एक भाग म्हणजे भूमिगत कार्य आणि दुसरा एक सत्याग्रह जो महात्मा गांधीचा मार्ग होता. महात्मा गांधीच्या विचाराने सुद्धा दादा एक फार मोठ्या प्रभावात होते आणि यशवंतराव चव्हाणांनी ठरवलं की स्वतः ते भूमिगत राहून कार्य करतील आणि बाकीच्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबावा. आणि करार करता 24 ऑगस्ट ही सत्याग्रहाकरता एक तारीख नेमण्यात आली आणि त्या दिवशी मग पंचक्रोशी त्यावेळेला दादा पूर्ण या विगावामध्ये पायी फिरले, सत्याग्रहाचा प्रचार केला जेणेकरून 24 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिले पाहिजे, स्वयंसेवक उपस्थित राहिले पाहिजे. आणि ज्यावेळेला 24 ऑगस्टला कराडच्या तहसील कार्यावरती हजारो लोकांनी कूच केली त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी निरोप दिला की या सत्याग्रहाचं नेतृत्व दादाजी उंडाळकर करतील आणि दादाजींनी रिस्क होती त्यावेळेला पोलीसवाले बऱ्याच ठिकाणी बंदुकीतून गोळ्या मारायचे सत्याग्रहींवरती, परंतु त्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आणि त्यांना तिथे अटक करण्यात आली. 5 दिवस ते कराडला होते आणि 5 दिवसानंतर त्यांना मग येरवडा इथे नेण्यात आलं आणि जवळपास 10-11 महिन्याचा तुरुंगवास त्यांनी इथे भोगला. परंतु त्या काळामध्ये त्यांची अनेक अशा मोठ्या स्तरावरच्या नेत्यांची ओळख झाली. ते काकासाहेब काळकीर असो किंवा केशवराव देवधर असो आणि त्यानंतर त्यांच्यासोबत अतिशय असे चांगले संबंध राहिले. 1942च्या जलजा आंदोलनाच्या वेळेला त्याच वेळेला पत्री सरकार सुद्धा स्वातंत्र्यासाठी कार्यरत होतं. नाना पाटील त्याचं नेतृत्व करत होते. परंतु दादाजींवरती महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी स्वतःला पत्री सरकारपासून दूर ठेवलं आणि त्यांनी सत्याग्रहाचा जो महात्मा गांधीचा मार्ग होता तो अवलंबून स्वातंत्र्याकरता कार्य करणं सुरू ठेवलं. दादांना शेतीच्या विषयाची सुद्धा त्यांचं खरं म्हणजे व्यक्तिमत्व खूप बहुआयामी असं व्यक्तिमत्व म्हणता येईल, ज्याला आपण वर्सल राहील अशी पर्सनॅलिटी. त्यांना शेतीची सुद्धा आवड होती आणि शेतकरी हा मागासलेला राहता तो पुढे जावा या दृष्टीनं त्यांनी नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये चालू केले. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची हिंदूट राहावी, शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न
हे मांडता यावे याकरता त्यांनी एक फार मोठ्या स्तरावरती शेतकरी परिषदेचं उंडाण्यासारख्या एका छोट्या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि त्या परिषदेला या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकरी उपस्थित राहिलेले होते आणि त्या परिषदेचं तो श्रेय कोणाला जात असेल ते दादाजींना जातं. मगाच सांगितल्याप्रमाणे भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दादांनी स्वतःला राजकारणापासून थोडं दूर ठेवलं आणि स्वतःला समाजकारणाकरता आणि शिक्षणाकरता वाहून घेतलं. त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि आज आपण बघतोय की त्या शिक्षण संस्थेचं एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. दादा स्वतः 4थी पर्यंत पास झालेले होते तरी त्यांना शिक्षणाची आवड होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या 4ही मुलांना त्यांनी शिक्षण घ्यावं याकरता प्रोत्साहित केलं. त्यांचे मोठे चिरंजीव स्वर्गवासी शामराव हे दादांच्या सोबतच राजकारणामध्ये त्यांनी पावले उचलली होती आणि दादा ज्या वेळेला येरोळा तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगत होते त्याच वेळेला शामरावांना सुद्धा अटक करण्यात आली होती स्वातंत्र्य चळवळीमध्ये, सत्याग्रहामध्ये, आणि त्यांना सुद्धा स्वातंत्र्याच्या काळामध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. या भागामध्ये पहिली कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण करण्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते शामरावजींना जातं. ऍग्रिकल्चर प्रोड्यूस कमिटी या भागात त्यांनी पहिल्यांदा स्थापन केली. राजकारणात सुद्धा ते यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांच्याच जोडीने कार्य करत होते. दुर्दैवाने काळाने घात केला आणि फार लवकर ते आपल्यातून निघून गेले. दादांच्या वॉटर कन्झर्वेशन बद्दल सुद्धा खूप आवड होती आणि त्यासाठी त्यांनी निष्ठेने प्रयत्न केले. पाजर निर्माण निर्माण झाले पाहिजे, त्याचप्रमाणे मोठमोठे धरणं उभारून शेतकऱ्यांना पाणी मिळून त्यातून जलसिंचनाची व्यवस्था करता यावी याकरताही त्यांची एक मोठी दूरदृष्टी होती. त्यांचे दुसरे चिरंजीव दिनकरराव, आमचे मित्र विजयरावांचे आणि आमच्या स्नेहलता वहिनींचे वडील, त्यांनी ज्यावेळेला निर्णय घेतला की मी सरकारी नोकरी करेल तर त्यावेळेला दादांचा विरोध होता. पण दिनकररावांनी त्यांना सांगितलं की मी सरकारी नोकरी करून तुमचा जो विचार आहे की गोरगरिबांना, या देशातील मागासलेला जो व्यक्ती आहे त्यावरती जो अन्याय होतो तो अन्याय दूर करून त्याला न्याय कसा मिळेल त्या दृष्टीने मी प्रयत्न करेल. आणि दादांना आनंद झाला की दिनकररावांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे त्यांना वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करून अनेक लोकांना सामाजिक आर्थिकरित्या मदत केली आणि आपल्या आयुष्यात पुढे येण्याकरता प्रयत्न केले. त्यांचे तिसरे चिरंजीव जयश्रीरामजी हे त्यांनी स्वतःला शेतीमध्ये, शेती व्यवसाय जो होता त्यामध्ये स्वतःला झोकून घेतलं त्यांनी. आणि चौथे जे चिरंजीव आहेत ते आदरणीय विलास काका, ते राजकारणात आले आणि राजकारणामध्ये त्यांनी दादा ते डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत पोहोचले होते. ते पूर्ण राज्यभर त्यांनी स्वतःचा असा एक मोठा ठसा निर्माण केला आणि ओळख निर्माण केली. माझे आणि विलास काकांचे फार जवळचे असे संबंध होते. 1902 साली ज्यावेळेला विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मी त्यावेळेला सरकारी वकील होतो नागपूरला. सरकारी वकील नव्हतो, प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये वकिली करत होतो. तर त्यावेळेला विलासरावांनी, त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकच होती आणि दोघांचं मिळून सरकार होतं, म्हणजे आतासारखे 2-2 भाग नव्हते त्यावेळेला. त्यावेळेला माझ्याकडे दोन्ही पक्षांचे पक्षकार होते. विलासरावांनी मला आग्रह केला की नागपूर खंडपीठाचं गव्हर्नमेंट पीरियड तू हो म्हणून. माझी सुरुवातीला काही इच्छा नव्हती, कारण गव्हर्नमेंट पीरियडचं काम म्हणजे बऱ्याच वेळेला शिवाय खायचं असतं. आणि शेवटी मग विलासरावांना मी म्हटलं की मी एका अटीवरती
गव्हर्नमेंट पिरियड व्हायला तयार आहे की त्यावेळेला जवळपास 14 एजीपी राहायचे, आता सारखे 40-50 नाही. म्हटलं 7 तुम्ही तुमच्या पॉलिटिकल अपॉइंटी करा, 7 मी माझे जे चॉईसचे राहतील हे जर तुम्हाला मान्य असेल तर मी ऍक्सेप्ट करतो. तर विलासरावांनी होकार दिला आणि त्यावेळेला विलास काका या राज्याचे कायदा व न्यायमंत्री होते. आणि नागपूर खंडपीठाचे जे 14 नावं आम्ही फायनल केले, फक्त दादांचा मला तो चेंबर आठवतो अजून, आम्ही त्या अँटी चेंबरमध्ये बसायचो आणि 14 नावं सिलेक्ट केले. 7 पॉलिटिकल तर घ्यावंच लागतं एजीपी साठी आणि 7 एजीपी त्यावेळेचे चांगले तरुण होतकरू असे वकील होते. 7 वर्षाची 8 वर्षाची प्रॅक्टिस झालेले, त्यांची निवड केली, सरकारने मान्यता दिली. आणि मला आनंद आहे की त्या 7 पैकी आज 4 जण मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्य करत आहेत. मी जर त्यावेळेला विलास काकांनी जर संधी दिली नसती तर एखाद्या वेळेला शक्य आहे की ते होतकरू मुलं आज न्यायमूर्ती होऊ शकले नसते. दादा आणि माझे वडील एक अतिशय जवळचे मित्र होते आणि त्यांचा फार प्रेमाचा असा संबंध होता. अमरावतीलाही आमच्या घरी जेव्हा केव्हा अमरावतीला जायचे दादा तर घरी यायचे, विलास काका घरी यायचे. आणि मी त्यावेळेला नागपूरला होतो, 2003 मध्ये मी जॉईन झालो. आणि तेव्हा काका नागपूरला यायचे तर आवर्जून प्रेमाने फोन करून सांगायचे की आज रात्री मी आणि जयवंतराव तुझ्याकडे जेवायला येणार आहोत. आणि असा सुनाना जो बंद होता तो जे खरं म्हणजे आज दुसऱ्या मिनिटी आहे. विजय पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जवळपास एकाच कालखंडात वकिली चालू केली. एक त्यांनी माझ्या डब्याचा उल्लेख केला आणि मलाही जो कोल्हापूरहून त्यावेळेला त्यांचे वडील कोल्हापूरला कलेक्टर होते, दिनकरराव पाटील, आणि तिथून ते मटणाचं लोणचं यायचं. प्रशांत पाटील विश्वजित वगैरे सगळे बसलेले आहेत. तर तिथे फार त्यावेळेला आमचं खेळीमेळीचं, आनंदाचं, प्रेमाचं असं वातावरण होतं. आणि आमचे संबंध त्यानंतरही मी 2000 नागपूरला गेल्यानंतरही कायम राहिले. आमचं जे मित्रत्व आहे ते 1985 झाली जसं होतं तसंच 40 वर्षानंतर आजही तेच आहे. आणि खरं म्हणजे आज मी येण्याचं मुख्य कारण म्हणजे आदरणीय दादासाहेब पाटील, त्याचप्रमाणे विलास काकांना, त्या विलास काकांसोबत माझे अतिशय घनिष्ठ संबंध होते आणि माझ्या घडण्यामध्ये ज्यांचंही योगदान आहे त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली हाच होता. दादासाहेबांचं जे स्वप्न होतं की या भागामध्ये इरिगेशन मोठ्या प्रकारे पूर्ण व्हावं, या देशामध्ये, या राज्यामध्ये, या भागामध्ये आर्थिक आणि सामाजिक कार्य मोठ्या चांगल्या रीतीनं घडावं, ते विलास काकांनी पुढे नेलं आणि मोठ्या स्तरावरती दादासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं. आज आपण जे इथे शिक्षण संस्थांचं जाळं बघतो आहोत, वटवृक्ष झालेला आहे, त्यामध्ये विलास काकांचं एक अतिशय फार फार मोठा हत्तीचा वाटा आहे. आणि या प्रसंगी त्यांनाही आदरांजली देणं मी माझं कर्तव्य समजतो. दादा मन फार मोठं होतं. मी जसं सांगितलं की 1920 साली त्यांनी अस्पृश्यतेच्या विरुद्ध लढा दिला आणि त्यावेळेला 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि शक्ती दिला. त्यावेळेला पूर्ण राज्यातील, देशातील अनेक नागरिकांनी बाबासाहेबांसोबत धर्मांतरण केलं आणि त्यांच्यासोबत ज्यांनी धर्मांतरण केलं बौद्ध धर्मामध्ये, त्यातले अनेकशे असे कुंडलीच्या परिसरातले लोक होते, आजूबाजूच्या खेड्यातले लोक होते. आणि बाबासाहेबांनी या शब्द दिल्या होत्या, त्यात एक शपथ अशी होती की यापुढे आम्ही मेलेली जनावरे उचलणार नाही आणि मेलेल्या जनावरांची मांस खाणार नाही. बाजूच्या एका गावामध्ये घटना घडली की एक म्हैस मेली आणि तिथल्या दलित लोकांनी ती उचलायला नकार दिला. पूर्ण गावाने त्यांच्यावरती बहिष्कार टाकला आणि दादा तोपर्यंत ते ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून ते रिटायर झाले होते. आणि आज आपण जे बघतो की मेडिएशन,
अल्टरनेट डिस्प्यूट, तर दादांचं पोट त्यावेळेलाही चालायचं. ते कृष्णडोंबा यांची समाज होती, त्याच्या बाजूला एक पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांची पंचायत राहायची. आणि नुसतं उन्हाळ्यातील नाही, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ज्या ज्या लोकांचे डिस्प्यूट राहायचे ते दादा आपसी समजुतीने, ज्याला आपण आज मीडिएशन म्हणतो किंवा आर्बिट्रेशन म्हणतो, ते करून ते प्रश्न सोडवायचे. त्या गावात ते अस्पृश्यांवरती वाढीत टाकण्यात आलं होतं, ते जाऊन दादांना भेटले. दादांना तर त्यांना त्यांची पिठाची चक्की होती, चक्कीतलं पीठ दिलं आणि सांगितलं की कमीत कमी तुमच्या जेवणाची व्यवस्था होईल. आणि त्यानंतर ते स्वतः त्या गावात गेले. त्या गावातील स्पृश्य व्यक्तींना त्यांनी जमा केलं आणि ते म्हणाले की आज आपण बघतो आहोत की मुस्लिम समाज आणि हिंदू समाज ही आपण सोबत राहतो. आणि बौद्ध धर्म जो आहे तो तर भारतीय परंपरेचा धर्म आहे आणि म्हणून ह्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्यांना वाईट टाकणं हे तुमचं चुकीचं आहे. आणि ते जर मेलेल्या जनावरांना उचलणार नसतील तर त्यात चुकीचं काय आहे? तुमची म्हैस आहे, तुमचे आई वडील जर गेले असतील तर तुम्ही त्यांचा अंत्यसंस्कार केलाच असता. त्या म्हशीचा सुद्धा तुम्ही अंत्यसंस्कार करा. त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिलं आणि गावकऱ्यांनी त्या म्हशीचा अंत्यसंस्कार केला. आणि त्या गावामध्ये जी तेढ होती ती तेढ त्यांनी दूर करून त्या गावामध्ये शांतता प्रस्थापित केली. मला विलास काकांना धन्यवाद द्यावं वाटतं की त्यांनी त्यांच्या वडिलांचा विचार, वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी या संमेलनाचं 47 वर्षापूर्वी आयोजन केलं. आणि ज्या ज्या लोकांनी स्वातंत्र्याकरता आपलं बलिदान केलं आणि जे लोक आजही आपला देश सुरक्षित राहावा याकरता देशाच्या सीमेवरती बलिदान करत असतात, आपल्या जीवाची जोखीम ठेवून कार्य करत असतात, त्यांचं संमेलन ठेवणं हे अतिशय महत्वाचं प्रयोजन आदरणीय विलास काकांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांनाही त्यांचंही ऋण दावित्व व्यक्त करू इच्छितो. आज आपण बघतो आहोत की मगच आम्ही येताना बोलत होतो की आजकाल कोणी इन पर्सन यायला पाहत नाही, विजयराव म्हणाले. परंतु आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात यावरून दिसत आहे की आपलं दादासाहेब उंडाळकर आणि विलास काकांवरती किती प्रेम आहे. तर म्हणजे नंतर दादासाहेबांना दृष्टीचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना वाचता येत नव्हतं. परंतु त्यांची जे समजून घेण्याची या देशामध्ये जे काही चालतं ते समजून घेण्याची जी जिज्ञासा होती ती काही त्यांनी कमी केली नाही. त्यांचा शाळेच्या बाजूला बस स्टँडवरती ते बसले राहायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला ते म्हणायचे की मला तू पेपर वाचून दाखव. आताच सकाळी एक मला रिटायर्ड झालेले आपल्याच आजूबाजूच्या गावातील एक थोरात नावाचे सद्गृहस्थ आहेत, ते रिटायर्ड झाले प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून. त्यांनी सांगितलं की मी 4थी पर्यंत इथेच शिक्षण घेतलं उंडाळ्याला आणि जेव्हा केव्हा मी बससाठी थांबायचो तर त्यावेळेला दादासाहेब माझ्याकडून वृत्तपत्राचं वाचन करून घ्यायचे. एवढी त्यांना ज्ञानाबद्दल जिज्ञासा होती आणि म्हणून त्यांच्या स्मृतीनिमित्त आज जे आपण शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली देणाऱ्या. या प्रसंगी मी आपण पुरस्कार दिला नाही तर 5 मिनिटं तर बोलावं लागेल, नाही तर 51,000 रुपये. मी नेहमीच वकिलीत असो किंवा न्यायमूर्ती, मग तो उच्च न्यायालयाचा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा असो, नेहमीच या भूमिकेतून मी बघत आलो की मला या देशाची, समाजाची संधी सेवा करण्याची मिळालेली संधी आहे. आणि म्हणून मी नेहमीच विचारायचो ज्यावेळेला मी न्याय सोडून खाली आलो की आपण न्यायाधीश आहोत हे खुर्चीवर ठेवून एक या देशाचा सामान्य नागरिक म्हणून मी खाली उतरायचो. आणि फक्त वकिलीत असो किंवा न्यायमूर्ती म्हणून असो की जे समाजाच्या प्रती, देशाच्या प्रती जे कार्य करता येईल ते कार्य करण्याचा प्रयत्न करत असो. काही
माझ्या निवाड्यांचा उल्लेख झाला, ज्याला बुलडोजर जस्टिस म्हटलं जातं. आणि आम्ही पेपरमध्ये बघायचो की कुठलंही प्रोसिजर फॉलो न करता कुठलेही सरकारी अधिकारी जातात आणि हा आरोपी आहे म्हणून त्याचं घर जमीनदोस्त करतात. आणि आपण मगाशीच उदयजींनी सांगितल्याप्रमाणे आपण राज्यघटनेप्रमाणे चालणारा देश आहोत. या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे आपण कार्य करणारे लोक आहोत. आणि देशाचं संविधान काय म्हणतो, कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ. आणि रूल ऑफ लॉ असताना तुम्ही पूर्ण लॉचं व्हायोलेशन करून जर कोणाचं घर तोडत असाल तर तुम्ही फक्त त्या एका व्यक्तीला शिक्षा देत नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबियाला, त्याच्यासोबत जे राहणारे त्याचे आई वडील, भाऊ बहीण, मुलं आहेत त्यांना शिक्षा देतात. आणि म्हणून आम्ही होल्ड केलं की हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत नाही. आणि कोणी आरोपी आहे म्हणून असो किंवा त्याच्या पुढे जाऊन जर कोणाला शिक्षा दिलेली असेल तर त्याला शिक्षा दिली किंवा तो आरोपी आहे म्हणून तुम्ही त्याचं घर पाडू शकत नाही. जर पाडायचं असेल तर तुम्हाला जो कायद्याचा मार्ग आहे तो मार्ग अवलंबावा लागेल, तरच तुम्ही ते पुढे जाऊ शकता. कोल्हापूर बेंचचा उल्लेख झाला. माझ्यासाठी जी अतिशय महत्वाची आणि नेहमीच आनंदाची जी बाब आहे ते म्हणजे कोल्हापूर बेंचचं एस्टॅब्लिशमेंट. ज्यावेळेला 1919 साली सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो, त्यानंतर कोल्हापूरचं मला अनेक वेळा इन्व्हिटेशन आलं होतं. मी आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, परंतु कोल्हापूरला गेलो नाही. त्यांना म्हटलं की मी कोल्हापूरला येईल पण योग्य वेळी येईल. आणि 14 मे 2025 नंतर तो योग्य दिन आला आणि माझ्यासाठी तो दिन म्हणजे माझ्या आयुष्यातील भविष्य बंधू ज्याला आपण म्हणू शकतो तर आलेला आहे. अनेक असे निकाल आहेत की जे मनाला आनंद देणार आहेत. पुण्याला करोडो रुपये, हजारो करोड रुपये एकराची जमीन फॉरेस्ट लँड होती, ती अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी संगनमत करून बिल्डर्सच्या घशात टाकली होती. आणि मला आनंद आहे की आम्ही जो निर्णय दिला ही पूर्ण जमीन परत जाईल, फॉरेस्ट डिपार्टमेंटला परत जाईल आणि तिथे फक्त प्लांटेशनच्या साठी उपयोगात आणला येईल. अनेक असे निर्णय आहेत की एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या शिवाय देश तर राहू शकत नाही. परंतु डेव्हलपमेंट करताना आपलं एन्व्हायरमेंट आहे, आपलं इकॉलॉजी आहे, त्याचं मिनिमम डॅमेज कसा होईल आणि त्याचे रिस्टोरेटिव्ह मेजर्स कसे घेता येतील या दृष्टीनं मला योगदान देता आलं. विदर्भातील 40-50 वर्षे प्रलंबित असलेला झोपडी जंगलाचा प्रश्न, जेणेकरून हजारो गरीब लोकांवरती जे त्या राहायचे त्यांच्यावरती टांगती तलवार होती. शाळा, कॉलेजेस, शासकीय इमारती यांच्यावरती टांगती तलवार होती. तो प्रश्न सोडून एक बॅलन्स मला करता आला, याचा अभिमान आहे. अनेक असे जजमेंट आहेत, त्याबद्दल विस्ताराने सांगता येईल, परंतु आज वक्ता मी नाही आहे, वक्ता विश्वासराव पाटील आहे. आणि खरं म्हणजे ते चांगले बोलणारे आहेत. मी आपल्यासोबत त्यांना ऐकू इच्छिल. मला याचाही आनंद वाटतो की मला हा पुरस्कार आपण विश्वासांच्या हस्ते देतात. त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यामधून समाजाचे प्रश्न, समाज जे प्रॉब्लेम्स फेस करतो त्या प्रॉब्लेम्सला समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट त्याच्या बाजूला असताना झाडाधडतीचा उल्लेख केल्यावरती न्यायालयाने निर्णय बदलला. आणि अशा सामाजिक अंग असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून, साहित्यकारांकडून मला हा सन्मान मिळतो, याचा मला आनंद आहे. मी समितीचे, विश्वस्त समितीचे उदयराव, विजयराव आणि गणपतराव आणि बाकी सर्व सदस्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला या पुरस्काराकरता योग्य समजलं. की योग्यता माझ्यात आहे की नाही मला माहिती नाही. आपण मला 51,000ची धनराशी दिलेली आहे. मी
आपला आभारी आहे. या 51,000 मी तेवढा सहभाग देऊन मी संस्थेला विनंती करेल की त्यांनी ती रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून आपल्या विद्यालयातील तो 10वीचा जो विद्यार्थी राहील त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा सार्वजनिक नुसतं फक्त मेरिटोरियस नाही की शाळेतून पहिला आला, परंतु बाकी सगळ्या बाबतींमध्ये त्याचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे, मग ते वक्तृत्व स्पर्धा असो, स्पोर्ट्स असो, एक त्या रीतीनं आपण एक मेडल किंवा अवॉर्ड सुरू करावा अशी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपण मला या प्रसंगी बोलावलं, आदरणीय दादासाहेब विलास काका यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती, या स्मारक समितीच्या वतीनं भारताचे माजी सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी गवई यांना पुरस्कार देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आदरणीय न्यायमूर्ती साहेबांनी सांगितलं की मला पुरस्कार स्वीकारण्यामध्ये रस नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की हा पुरस्कार नसून या कराड आणि कोयनेच्या काठाला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या ज्या हुतात्म्यांनी तळमळीनं कार्य केलं त्यांच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेतला एक विद्वान पुरुष हा भारताचा सर्वोच्च न्यायाधीश झाला आमच्या विदर्भातला, त्याबद्दल हुतात्म्यानं झालेला हा आनंद आहे. आणि हा पुरस्कार नसून त्याने तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे असाच आपण त्याचा अर्थ घ्यावा. आणि तो अर्थ माझ्या दृष्टीने संपूर्ण खरा आहे. आज या ठिकाणी उपस्थित असलेले न्यायमूर्ती रणजित मोरे साहेब, जे 12वी पासून माझे वर्गमित्र होते, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी न्यायमूर्ती प्रदीपजी देशमुख साहेब, आणि मला असं वाटतं की स्वराज्यामध्ये एका ठराविक वर्णावर स्वराज्य सांभाळण्याचं काम जसं संताजी आणि धनाजींनी केलं, तसं आता गुंडाळकरांची थोर परंपरा, त्यांच्या घराची आणि त्यागाची परंपरा सांभाळणारे दोघे बंधू विजयराव आणि उदयसिंह पाटील, या दोघांनाही मी या निमित्तानं मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, मला खरंच मोठा आनंद होतो आहे की ज्या विदर्भाच्या भूमीतून याच्या आधी फक्त जस्टिस हिदायतुल्ला आणि जस्टिस बोबडे साहेब हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले होते, त्याच परंपरेतून भूषण गवई साहेब झालेले आहेत. आणि सुरुवातीलाच एक कोल्हापूरकर म्हणून त्यांना विशेषतः मला मानाचा मुजरा करावा लागेल, कारण इकडे दोन प्रश्न नेहमीच निर्मित होते की सीमा प्रश्न कधी सुटेल का आणि कोल्हापूरला हायकोर्टाचं बेंच कधी येईल का. पण तुमच्या निमित्तानं कोल्हापूरला हायकोर्टाचं बेंच आलं आणि याबद्दल मला खूप आनंद होतो. तसं पाहिलं तर कोल्हापूर ही आमच्या शाहू महाराजांची भूमी, आणि 100 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडगावचा एक विद्यार्थी पांडुरंग चिमणाजी पाटील, त्याचं नाव ज्याला PC पाटील म्हणतात, ज्यांचे पुत्र पुढे मेजर जनरल थोरात झाले, हे PC पाटील पांडुरंग चिमणाजी हा पहिला विद्यार्थी जो बहुजन समाजातला मॅट्रिक पास झाला. आणि मॅट्रिक पास झाला म्हणून शाहू महाराजांना एवढा आनंद झाला की कोल्हापूरच्या दसरा चौकातून त्यांनी या पांडुरंग चिमणाजींची हत्तीवर बसून मिरवणूक काढलेली होती. मला वाटतं तुम्ही जो न्याय दिलेला आहे त्या आज आमचे शाहू महाराज असते तर त्यांनी सुद्धा हत्तीवरून आपली मिरवणूक काढून सन्मानाची फुलं उधळली असती असं मला वाटतं. मित्रांनो, हा आपला मुलूक जो आहे तो मर्दांचा मुलूक आहे, स्वातंत्र्य सैनिकांचा मुलूक आहे. इथे फक्त पुरुषच त्यागी किंवा शूर जन्मले असं नाही, तर या ठिकाणी स्त्रिया सुद्धा. आता मध्ये दंगल नावाचा सिनेमा आला त्या आमिर खानचा, आणि प्रीमियरला मला काही लोकांनी बोलावलं होतं.
त्या दंगल सिनेमामध्ये मुली मुलांना कुस्तीमध्ये चितपट करतात हे बघून सगळे थरारून गेले आणि टाळ्या वाजवायला लागले. मी गप्पच बसलो. त्यांना वाटलं की मी असा काय एवढा निष्ठुर कसा आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं तुम्हाला कल्पना नाही आहे, 100 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खडकलाटे नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये तारा शिंदे नावाची, गुलाबराव शिंदे नावाच्या शेतकऱ्याची मुलगी वाघाबरोबर कुस्ती खेळायची आणि वाघाला चितपट करायची. हे शाहू महाराजांना समजल्यावर त्याने तिचा प्रयोग कोल्हापुरात बघितला. तिला 2 हत्ती आणि 40 घोडी भेट दिली आणि या ताराबाईने स्वतःची सर्कस काढलेली होती आणि जर्मन पासून जपान पर्यंत गेलेली होती. मला कौतुक वाटतं ह्या उंडाळकर पाटील बंधूचं किंवा या घराण्याचं, कारण अशी पराक्रमी पुरुष अनेकांच्या घरामध्ये होतात, परंतु ती पराक्रमाची परंपरा आपण कोणत्या पद्धतीने पुढे नेली पाहिजे याचं भान, याचं वास्तव आणि त्याचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे राहत नाही. 20 वर्षापूर्वी मला काकांनी बोलावलं होतं एकदा या कार्यक्रमाला, तेव्हा मी येऊन गेलेलो होतो आणि गेल्या 40 वर्ष हा जो कार्यक्रम सुरू आहे स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, मला खूप आनंद वाटतो. पण होतं काय की स्वातंत्र्याची परंपरा आपण कशी जपतो हे महत्वाचं आहे. मित्रांनो, मला आठवतं की 1980च्या दरम्यान एक सार्वत्रिक निवडणूक होती. वसंतदादा निवडणुकीला उभे होते. मी कॉलेजात होतो. सांगणवाडी जवळ सभा होती, कोपरा सभा. मुख्यमंत्री वसंतदादा येणार होते आणि एका मुलाच्या हातामध्ये माईक होता आणि तो म्हणत होता आपले उमेदवार वसंतदादा, वसंतदादा, ज्याने ब्रिटिशांना गोळ्या घातल्या, ज्याने तुरुंगातून खाली उडी मारली आणि तेवढ्यात दादांची गाडी आली. हेच ते आले आले, ब्रिटिशांना गोळ्या घालणारे आले. दादा खाली उतरले आणि त्यांचा चेहरा असा लालगुंद झाला होता. ते म्हणाले तो माईक बंद करा, तो आचरटपणा पहिला थांबवा. आणि मग दादांनी माईक हातात घेतल्यावर शांतपणे सांगितलं की या देशामध्ये स्वातंत्र्याची मोठी चळवळ झाली, ज्यामध्ये सुभाष, जवाहर, गांधीजी असे मोठे नेते होऊन गेले. मी एक साधा कार्यकर्ता होतो. माझ्या नशिबाला स्वातंत्र्य सैनिक व्हायचं भाग्य मला मिळालं. आम्हाला तेव्हा कुठं माहिती होतं की या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि आम्हाला जे मिळालेलं होतं ते भाग्य होतं. परंतु आज या निवडणुकीमध्ये 1000-2000 मताच्या पोटी मला माझ्या भाग्याचा बाजार मांडायचा नाही, हे वसंतदादांनी सांगितलेलं होतं. म्हणजे कशा अर्थी त्यागाचा बाजार न मांडता सुसंस्कृत वारशाचा शेजार करणारी ही मंडळी आहेत. आणि आपला हा मुलूक आपल्याला माहिती आहे की हा हरवलेला मुलूक होता. स्वातंत्र्याच्या लालसेनं, प्रेरणेनं 1930 ला सत्याग्रह झाला बेळाशीला, इथे 32 शिराळा पेट्यामध्ये. तिकडे बागलांना युपीकडे, त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये चिरनेरला झाला. आणि जेव्हा सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीला जो सत्याग्रह झाला 1926-27 दरम्यान, त्या दरम्यान इथेच शेजारच्या तुमच्या काले गावामध्ये सुद्धा मोठी शेतकरी परिषद भरलेली होती आणि भाऊसाहेब सोमन, पांडू शिराळकर अशी त्यावेळेची मंडळी आलेली होती. हा मुलूक एवढा पूर्वी असंही होतं, म्हणजे इथे प्रवासाची साधनं नव्हती, त्या मेलीच्या वाड्यातून पलीकडे जाणारा रस्ता नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक यायचे ते इथं मेलीच्या म्हणजे शिराळ्याच्या आणि तुमच्या कराडच्या बॉर्डरवर तिथे लपायचे, किंवा शिराळ्याच्या पुढची जी पावलेची खिंड आहे ती ओलांडून आत येण्याचं ब्रिटिश साहेबांचं धाडस व्हायचं नाही, एवढा हा एकाकी मुलूक होता. आणि या मुलुकाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांनी घेतला. मित्रांनो, फक्त तरुण भारवले नव्हते, युवती भारवल्या नव्हत्या, विद्यार्थी सुद्धा भारवले होते. 1930च्या सत्याग्रहाच्या वेळेला वाईचं द्रविड हायस्कूल, सातारचं न्यू इंग्लिश स्कूल आणि कराडचं टिळक इंग्लिश स्कूल हे आघाडीवर होतं. तिथं खऱ्या अर्थी स्वातंत्र्य सैनिक घडवले जात होते. आता न्यायमूर्तींनी उल्लेख केला की 24 ऑगस्टचा तो जो दादासाहेब उंडाळकरांचा मोर्चा,
हा खूप महत्वाचा मोर्चा आहे भारताच्या इतिहासातला. कारण 8 ऑगस्टला चले जाओ करेंगे या मरेंगे असं गांधीजींनी गवाले या टँकवर मुंबईला सांगितलेलं होतं आणि त्याला अनुसरून 26 ऑगस्टला मोर्चा काढायचं निरोप यशवंतराव चव्हाण यांनी दादा उंडाळकरांना दिलेला होता. त्यावेळीची कागदपत्र पाहिली तर दादांचं नाव हे बाळकृष्ण आहे, पण त्यावेळेला लोकांच्या भाषेमध्ये त्यांना बाळकोबा पाटील म्हणून बोलवलं जायचं. आणि त्यावेळेला इथे एक वालावलकर नावाचा पोलीस इन्स्पेक्टर होता जो कराड तालुका त्याच्याकडे होता. आणि आपण अनेकांनी ऐकलेलं आहे की त्या काळामध्ये एक डीएसपी म्हणून आपल्या इतिहासात फेमस आहे गिल्बर्ट. साताऱ्यावरून गिल्बर्टची स्वारी आली, गिल्बर्टने हल्ला केला वगैरे वगैरे. तर या गिल्बर्टचा लाडका हा वालावलकर होता. आणि 23 ऑगस्टला संध्याकाळी या वालावलकरनी एक शिपाई दादांच्याकडे पाठवला आणि त्यानं निरोप पाठवला की बाळकोबा पाटील उद्या तुम्ही कराडला मोर्चा काढायचं धाडस करू नका, आणि जर तुम्ही धाडस केलं तर तुम्हाला कमीत कमी काळ्या पाण्यावर पाठवण्याची मी तरतूद करेन. त्यावेळेला दादासाहेब हसले आणि त्यांनी सांगितलं, निरोप पाठवला त्या पोलीस इन्स्पेक्टरला नम्रपणे की साहेब मी नम्रपणे तुम्हाला कळवू इच्छितो की मला काळ्या पाण्यावर पाठवा किंवा पांढऱ्या पाण्यावर पाठवा, पण उद्या दुपारी मात्र कृष्णेच्या आणि कोयनेच्या पाण्याचा रंग कसा असतो हे मी तुम्हाला दाखवण्याशिवाय. आणि त्या दिवशी त्यावेळेच्या आकडेवारीप्रमाणे आजूबाजूच्या 20 गावातल्या 3000 लोकांचा मोर्चा हा कराडला निघालेला होता. आणि ज्या दिवशी कराडला मोर्चा झाला त्या दिवशी पाटणला बुवा मावशीकरांनी काढला, शिराळा पेट्याला बाबूराव चरणकर आणि राजाराम मासुलीकरांनी काढला. आणि ते असं एक पर्वत सुरू झालं. त्यानंतर 3 सप्टेंबरला तासगावचा मोर्चा झाला, 9 सप्टेंबरला वडूजला आमचा हुतात्मा परशुराम गाडगे छातीवर गोळ्या घालून गोळ्या घेऊन ते ठार झाले. 10 सप्टेंबरला इस्लामपूर असे मोर्चे निघाले आणि शिराळा पेट्यातल्या 60 पाटलांनी जवळजवळ राजीनामे दिलेले होते. ते खूप भारलेले दिवस होते. कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे ना, त्या नेमक्या स्वातंत्र्य सैनिकांच्या व्यथा वेदना आणि तमन्ना काय होत्या हे तात्यासाहेब शिरवाडकरांनी म्हणजे आमच्या कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे. कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा औषध काल, सरणावरती आज आमची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते, साखळ दंड तुझ्या पायातले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. ही जी परंपरा आहे ही परंपरा या मुलखातली आहे, या गावातली आहे. याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आणि ज्याचा न्यायमूर्ती साहेबांनी उल्लेख केला ते प्रति सरकार, त्याला कोणी पत्री सरकार म्हणतं, पत्री वगैरे नव्हतं पण ते प्रति सरकार होतं. किती नावं घ्यावी, क्रांतिसिंह नाना पाटील, धरा धरा पकडा नाना पाटलाला, अरे कोण व्यसन घालीन जळत्या वाऱ्याला अशी कवणं म्हटली जायची. वसंत दादा, यशवंतराव चव्हाण, आपले किसन आबा, किसन भीम, चिडी लाड, आप्पा लाड, नाथा लाड, आपले येड्याचे पांडू मास्तर, परडे मास्तर, बाबुराव चरणकर, शेख काका आणि संपूर्ण सातारा जिल्हा ढवळून काढणारे आमचे स्वामी रामानंद भारती, नागनाथ नायकवडी, बापूजी पाटणकर, भाऊसाहेब सोमन वकील, बाबुराव गोखले, सोलापूरचे झन्नूसिंग चंदेले, कोल्हापूरचे भाई माधवराव बागल, अशी ही सगळी मंडळी किती अगदी या मोर्चामध्ये दादांच्या बरोबर जे होते मुख्य ते भिकोबा किवळकर, रघुनाथ लिमे, विष्णू मास्तर, सदाशिव पेंढारकर, दिनकरराव निकम, शांताराम गरुड आणि तांबव्याचे पांडुरंग देशमुख यांची एक तुफान सेना होती. म्हणजे ज्याला आपण तुफान दल म्हणतो. आणि तुफान दल असून पुन्हा पत्री सरकारचं महत्वाचं कार्य म्हणजे न्याय व्यवस्था. जे बाबुराव चरणकर त्यांचं नाव आपण घेतो, विद्यार्थी दशेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर क्रांतिसूर्य पुस्तक मी लिहित होतो
त्यावेळेला ह्या मी बापराव चरणकरांना भेटलेलो होतो. ते त्यावेळेला होते चरणला. त्यांना मी म्हटलं की हे तुम्ही पॅरलल गव्हर्नमेंट कसं काय स्थापन केलं. तर ते म्हणाले बाळ ज्या वेळेला संभाजीराजांची हत्या झाली आणि राजारामांना दक्षिणेत जावं लागलं त्यावेळेला गावं कशी सांभाळायची एक सनद आम्ही बनवलेली होती आणि त्या सनदीचा आधार याला होता. आणि पत्री सरकारची न्याय व्यवस्था एवढी उत्तम होती की मुद्दाम मी तुम्हाला आकडे देतो. म्हणजे पत्री सरकारची कोर्ट गावागावामध्ये बसायची आणि न्याय द्यायची. सातारा जिल्ह्यातली काय परिस्थिती होती तर खानापूरच्या कोर्टामध्ये 1850 अर्ज आले होते. त्यापैकी 1860 निकालात निघाले. कराडला 2600 अर्ज आले होते. त्यापैकी 250 निकालात निघाले. वाळव्याला 1100 अर्ज आले होते तर ते 400 निघाले. तासगावला 550 होते त्यापैकी 225 निकाल लागला. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती बघता आजच्या मानानं त्यावेळेचं डिस्पोजल चांगलं होतं असंच आपल्याला मान्य करावं लागेल. आता हा कोल्हापूरचा तर नवीन डिस्पोजल चांगला आहे. हे गिल्बर्ट नावाचा जो पोलीस अधिकारी होता मला कौतुक वाटायचं. मी संशोधन करत होतो अरे हा कोण गिल्बर्ट आहे काय आहे. मी SP ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली तर सातारला कोणी गिल्बर्ट नावाचा SP नव्हता. आणि सगळे स्वातंत्र्य सैनिक मला सांगायचे गिल्बर्ट. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ब्रिटिश सरकारनं सातारा जिल्ह्याला वठणीवर आणण्यासाठी ऍडिशनल SP म्हणून गिल्बर्टची नेमणूक केलेली होती. आणि 1940 पासून 1945 पर्यंत तो कार्यरत होता. 1 फेब्रुवारी 1945 ला त्याने शेजारच्या येडगावला वेढा दिलेला होता. मावशीला वेढा दिलेला होता. आणि कधी कधी काय होतं की आपल्यापेक्षा ब्रिटिश लोक हुशार असतात आणि ब्रिटिश लोकांना इतिहासाचा फार वेध असतो. 15 वर्षापूर्वी काय झालं की अचानक मुंबईला मला रात्री फोन आला एक. आणि कोणीतरी ब्रिटिश माणूस मला विचारायला लागला यू आर विश्वास पाटील. मी म्हटलं कोण आहे काय हु इज दिस. तर त्यांनी सांगितलं आय एम गिल्बर्ट. अरे म्हटलं गिल्बर्टचं भूतगीत आलं का काय आपण त्याचा शोध घेतोय. तर त्या गिल्बर्टचा मुलगा आलेला होता भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये आणि आपल्या वडिलांकडून नेमकं काय घडलं याचा तो अभ्यास करत होता. आणि आपण ते पुस्तक वाचू शकाल. त्यानं द सेटिंग सन अ मेमॉयर ऑफ एम्पायर अँड फॅमिली रेकॉर्ड्स त्या लेखकाचं नाव आहे बार्ट मूर आणि हा गिल्बर्ट आहे. मला असं वाटतं की अशा या थोर परंपरेतून न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांचा सत्कार व्हावा. आता न्यायालयातले लोक त्यांचे नाव भूषण न म्हणतात त्यांना न्यायभूषण अशा नावाचं एक पुस्तक तयार झाल्याचं मी ऐकलेलं आहे. म्हणजे एखादा उत्तम जनामनाचा माणुसकीचा आणि आपल्या घटनेची विचार करणारी व्यक्ती जर दिल्लीच्या तख्तावर गेली तर ती काय करू शकते. दिल्ली हलवून टाकलेली होती याच्या आधी ती आमच्या श्री देशमुख आणि चिंतामणराव देशमुख ज्यांना ब्रिटिशांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर केलं होतं आणि नंतर नेहरूंनी गव्हर्नर केलं. नंतर ते मंत्री होते. त्याच्यानंतर अनेक लोक आपले होऊन गेले. तर दिल्लीची गाजवली ती आमच्या न्यायमूर्तींनी गाजवली. 370 कलम रद्दबातल करण्याचा जो शासनाचा निकाल होता केंद्र सरकारचा तो कसा उत्तम आहे याचं उत्तम न्यायपत्र त्यांनी दिलं. किंवा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सिस्टम बाबतचा त्यांचा निकाल किंवा डिनॉमिटायझेशनचा निकाल. त्यानंतर शेड्यूल कास्ट सब क्लासिफिकेशनच्या निर्णयाला त्यांनी दिलेली मान्यता. एवढंच नव्हे तर मनीष सिसोदिया सारख्या माणसाला दिलेलं बेर म्हणजे न्याय राहिला पाहिजे आणि लोकशाही राहिली पाहिजे म्हणूनच त्यांनी बेर दिलेला होता. आणि प्रशांत भूषण सारखा इतर वेळी समाजाच्या बाजूने उभं राहणार पण कोणी समाजाच्या बाजूने उभं राहिलं तरी स्वतःला कायदेशीर पेक्षा श्रेष्ठ मानू नये हे त्यांना कळावं म्हणून
कंटेम्प्ट केसमध्ये 1 रुपयाचा का होईना त्याला दंड केलेला होता. आता नुकताच ज्यांनी उल्लेख केला बुलडोझर कल्चरल, त्या आता झाडाझडतीच्या बाबतीमध्ये घराला बुलडोझर लागला, शेताला बुलडोझर लागला किंवा कोणाच्याही प्रॉपर्टीला बुलडोझर लागला तर काय दुःख असतात की ज्याची त्याला माहिती असतात. आणि म्हणून नोव्हेंबर 2024 मध्ये विश्वनाथन साहेबांच्या बरोबर न्यायमूर्ती गवई साहेबांनी जे डिमॉलिशन ऑफ प्रॉपर्टी बाबत निर्णय दिला. डिमॉलिशन ऑफ प्रॉपर्टी इज अ सिरियस स्टेप that amounts to punishment, and punishment must be administered only through legally sanctioned procedures, not by executive shortcuts. असं ठणकावून सांगेन त्यांनी हा न्याय दिलेला होता. आणि या डिमॉलिशन जजमेंट नुसार मार्गदर्शक सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं की पार्लमेंट असो, न्यायालय असो किंवा नाटक असो, काही अवतरणं येतात. अवतरणाला आपण लिगल भाषेमध्ये सायटेशन म्हणू फारतं किंवा कोटेशन म्हणू. आता कोटेशनच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की सातारच्या राजाची, प्रतापसिंहाची कहाणी मांडण्यासाठी मोठा वकील म्हणजे आमचे रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते. त्यांना मराठी येत होतं आणि इंग्रजी शिवाय काही चालत नव्हतं. न्याय तर हवा होता. मग ते अस्खलित इंग्लिश शिकले आणि इंग्लंडच्या पार्लमेंट मधले एक गट रंगो बापूजी गट म्हणून निर्माण झालेला होता. आणि ब्रिटिशांनी ज्या राजावर न्याय केला, अन्याय केला, ते प्रतापसिंह इकडं मरण पावले. आणि हे रंगो बापूजीला कळल्यावर ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी सांगितलेलं होतं, माय किंग मे बी डेड बट जस्टिस रिमेन्स. राजा मेला तरी न्याय केला नाही, असं हे सुंदर कोटेशन. आता आपण एबी डिस्ट्रिक्ट कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत द जस्टिस डिलेड इज द जस्टिस डिनाइड असं म्हणतो. आता हे कोटेशन फार जुनं आहे. हे 1868 साली विल्यम ग्लाडस्टोन नावाचा ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर होता, त्यानं पार्लमेंटमध्ये काढलेले हे उद्गार आहेत. आणि हे कोटेशन एक आदरणीय वाचनासारखं न्याय व्यवस्थेमध्ये झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की थोर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली नसती आणि घटनेमध्ये एवढी मार्गदर्शक तत्व आणि हक्क सांगितले नसते, म्हणजे कलम 14 पासून 13 पासून ते 32-33 पर्यंतची सगळी कलमं आहेत, त्याचा विचार करता बाबासाहेब नसते तर या लोकशाहीचं काय झालं असतं, या देशाचं काय झालं असतं, असा विचार आपल्या डोळ्यासमोर येतो. ज्या वेळेला 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू होता, मला एक अलीकडेच एक नवीन संशोधनात कहाणी मिळाली की 14 तळ्याच्या सत्याग्रहासाठी ज्या वेळेला बाबासाहेब निघालेले होते त्यावेळेला 2 गावामध्ये भांडणं लागलेली होती. ती पाचल्या पाटाच्या पाण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की विशेषतः कोकणच्या जवळ प्रचंड पाऊस पडतो आणि 3-4 महिने पाणी डोंगरातून आपोआप खाली वाहत येतं. त्याला आपण पलान घालून आपल्या शेतात नेतो, त्याला आपल्याकडे पाचल्या पाटाचं पाणी म्हणतात, कोकणामध्ये वांगणी शेती म्हणतात. आणि मग 2 गावातल्या भांडणामध्ये निकाल लवकर लागत नव्हता आणि पीक वाया जात नव्हतं किंवा घेतलं जात नव्हतं. हे सगळे गावकरी बाबासाहेबांना भेटले. त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की पिकामध्ये जर कीड असेल तर पीक नष्ट व्हायच्या आधी फवारणी केली पाहिजे, नंतर फवारणी करून उपयोग नाही. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की तुंबलेलं पाणी आणि लांबलेला निकाल ह्या दोन्ही गोष्टी दुर्गंधीला आव्हान देणारे आहेत, आमंत्रण देणारे आहेत. तर अशा कायद्याच्या परंपरेतून आलेल्या या अतुलनीय अशा न्यायमूर्तींचा या ठिकाणी सन्मान होतो आहे, हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. पण मित्र, काही सामाजिक विषय आहेत त्याचा आशय आपण विसरता कामा नये. अन्यथा आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची, आपल्या आझादीच्या लढाईशी प्रतारणा केली असं ठरेल. पूर्वी विचारलं जायचं की तुझी जात कोणची, कुठल्या जातीचा असतो, आणि तो कायद्यानं गुन्हा ठरला, तो अधर्म ठरला. पण जात तरी आता उठसूट आपण आता तुझा धर्म कोणता म्हणून विचारतो. खरं पाहिलं तर
भगवान बुद्ध, भगवान महावीर, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांच्या दृष्टीनं माणुसकीचा धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे. त्यामुळे कुठलाही धर्म मोठा असू शकत नाही. आणि इथं आपल्या दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीने भारतातील कितीतरी अशा उज्ज्वल, त्यागमय आणि अलौकिक लोकांना सन्मानित केलेलं आहे. आणि अशा महापुरुषांचे पाय या गावाला लागलेले आहेत. माझी सहज नजर गेली 1982 ला अरुणा असफ अली यांना इथं आमंत्रित करण्यात आलेलं होतं. 9 ऑगस्टला ज्या वेळेला गांधीजींनी करेंगे मरेंगे असा किंवा छोडो भारत अशी घोषणा दिली, त्यावेळेला एखादी अग्नीची शलाका चमकली तशा ह्या अरुणा असफ अली चमकल्या होत्या. आणि त्यांच्या बरोबर उषा मेहता होत्या. उषा मेहताना मला भेटायचा योग आला, परत अरुणा असफ अलींना मी नाही भेटलेलो. मी लक्ष्मी सहगलला भेटलेलो आहे. पण 1982 ला अरुणा असफ अली इथं आल्या आणि त्यांना भारतरत्न किताब मिळालेला आहे. मला अशी भीती वाटते की अरुणा ताई अधिक वर्ष जगल्या असत्या आणि भारतरत्न किताब लाभला असता तर मग अरुणा असफ अलीला तुझा धर्म कोणता म्हणून त्यांना नाकारलं गेलं असतं की काय. कारण मुळात अरुणा असफ अली या अरुणा गांगुली होत्या. ते एका बंगाली कुटुंबात जन्माला आलेल्या आणि त्यांनी बॅरिस्टर असफ अली यांच्याशी विवाह केलेला होता आणि नंतर त्या अरुणा असफ अली झाल्या होत्या. त्यांनी गवालियर टँकवर झेंडा फडकावलेला होता आणि त्या दिल्लीच्या महापौर वगैरे होत्या, मोठी पदं निर्माण केलेली होती. तर या निमित्तानं आपल्याला हे मान्य करावं लागेल की ज्या काही लोकशाहीमधल्या अनिष्ट प्रथा आहेत, लोकशाही निकोप व्हावी, कुणाच्या वळचणीला आपले हक्काधिकार जाऊ नयेत म्हणून गावाच्या ग्रामपंचायतीपासून पार्लमेंट पर्यंत लोक निवडून द्यावेत हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं. पण आता निवडणूक आली की पोटात गोळा उठतो, कधी संपते. आणि निवडणुकीच्या काळामध्ये एवढे हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार होतात की नको ही निवडणूक असं होतं. आणि त्यामुळे माझ्यासारख्या लेखकाला कधी कधी असं वाटतं की बाबासाहेबांनी, घटनाकारांनी, हुतात्म्यांनी लोकशाही निकोप व्हावी म्हणून निवडणुकीची पद्धत दिली. उद्या कदाचित भारताच्या आजूबाजूच्या शत्रूंकडून भारताच्या लोकशाहीला धोका नाही, पण इथल्या निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रीतीमुळेच लोकशाहीला धोका निर्माण होईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर लोकांना स्पष्टपणे न्याय देणाऱ्या एका झुंजार न्यायमूर्तींची आपण या पारितोषिकासाठी निवड केली. आणि पुन्हा एकदा सांगतो की हा आमच्या भूमीतल्या स्वातंत्र्य सैनिकांचा, दादासाहेब उंडाळकरांपासून त्यांच्या सर्व परंपरेचा, नाना पाटलांचा, यशवंतरावांचा, इथल्या परंपरेचा, इथल्या श्रद्धेचा, इथल्या त्यागाचा हा आशीर्वाद आहे. आणि माझी खात्री आहे की न्यायमूर्ती गवई साहेब हे यापेक्षा उच्च पद आणखी जीवनामध्ये त्यांना मिळतील, उंच शिखर मिळतील. या भूमीचं त्यांच्यावर प्रेम आहे. आमचे फलटणचे बॅरिस्टर राजा भोसले यांच्याकडे त्यांनी वकिलीला सुरुवात केली. आणि माझं नशीब असं की त्यांच्या वडिलांचा माझा खूप चांगला परिचय होता आणि त्यांना मी पुण्याला जाऊन भेटायचो, अनेकदा आमची चर्चा व्हायची. माझी नवीन दिलेली पुस्तकं सुद्धा मी त्यांना भेट दिलेली होती आणि त्यांनी ते कौतुकानं वाचलेली होती. ते ज्या वेळेला केरळला राज्यपाल होते त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो होतो, 2 दिवस राहिलो होतो आणि राजभवनातला समाचार पाहुणचार सुद्धा मी घेतलेला होता. तर अशा त्यागमय परंपरेतल्या एका उज्ज्वल पुरुषाचा असा सन्मान व्हावा आणि माझ्या हस्ते व्हावा हे मी माझं भाग्य समजतो. आणि सुंदर योग जुळवून आणल्याबद्दल मी उंडाळकर पाटील बंधूंचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचं मुद्दाम अभिनंदन करतो. कारण आजकाल टीव्ही आणि रील सोडून रोज झाल्यासारखी घरातून माणसं बाहेरच पडतात. किंवा निवडणुकीसाठी प्रचारासाठी आणायची असली तर ती ट्रकानं किंवा जीप मधनं ओढून आणावी लागतात. पण ही माणसं ओढून आणलेली नसून ती ओढीनं आलेली आहे.
ही केवळ गर्दी नसून ही खऱ्या अर्थी गर्दी रसिकांची बांधली आणि आहे. आणि या समारंभाला आणि या परंपरेला तुम्ही सुद्धा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो आणि आपली रजा घेतो. जय जय. लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून 1976 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनाची परंपरा अखंड सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत समाज प्रबोधन व देशभक्तीची प्रेरणा देणारा हा मेळावा दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित होत असतो. YZ इंडिया TV, उंडाळे, कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.